तसंच एक संस्कृत मधला श्लोक आहे. लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी तू ताडयेत, प्राप्ते तू षोडशे वर्षे मित्रवत आचरे. म्हणजे पालकत्व हे आहे, 5 वर्षापर्यंत फक्त लाड करा. ना सवय लावा ना शिस्त लावा, फक्त लाड करा, कारण त्याच्या मेंदूचा तेवढा विकास नाहीये. हम्म. लॉजिक कळण्याचा, की माझ्या ही शिस्त का पाळायची हे नाही त्याला कळते. प्रेम कळतंय, तेवढंच करा, विकास होईल. दशवर्षांनी तू ताडये, तो 10 वर्षाचा होईपर्यंत सवय शिस्त लावून घ्या, कारण तो बरोबर आयडियल कालावधी आहे, ऐकण्याचा कालावधी आहे. हम्म. त्यामुळे तो खूप पटकन ऐकणार आहे आणि तो तुमची शिस्त एकदा लागली की ती कधीच पुसली जाणार नाही. प्राप्ते तू षोडशे वर्षे, 16 वर्षाचा झाल्यावर मित्रवत आचरे, मग हम्म. तिथे मित्रासारखं वागा. त्यामुळे मी बऱ्याच वेळा पालकांना हे सांगते की आपला 5 वर्षाच्या मुलालाही आपण त्याच नजरेने बघतो आणि 25 वर्षाच्या मुलालाही त्याच नजरेने. तुला काही येत नाही, मी सांगते, हम्म. ही जी नजर आहे ही बदला म्हणणं. आता हम्म. तुम्हाला शास्त्र संस्कृत सांगत आहे की तुम्ही त्या पद्धतीने वागा, तर ते मूल त्या पद्धतीने वाढेलही वयानुसार आणि तुम्हाला हम्म. त्याच्यातला तो बदलही दिसेल आणि याचा हम्म. चांगला फरक होतो. किंवा विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्याला सांगावं लागतं की विद्या आणि अर्थी हे दोन शब्द आहेत. तर ज्याला विद्यार्जन करण्याची आस आहे, तोच हम्म. विद्यार्थी आहे. त्यामुळे तुम्ही शाळेत जाता म्हणजे विद्यार्थी नसता. तर तुम्हाला आस आहे का, तुम्हाला वाटतं का मला शिकायचंय, या ओढीने जेव्हा तुम्ही येता, मग तो 60 वर्षाचा गृहस्थ असो नाही तर 25 वर्षाचा असो, ज्याला हे वाटतं तो विद्यार्थी असतो हा. आणि हा. बाकीचे नाही आहेत विद्यार्थी. हा. मग आम्ही इथे मुलांना हे सांगतो की ती हा. आस ठेवा आणि त्याला जागा. हा. त्यामुळे हे काही असे संस्कृत मधले धागे आहेत की जे खूप महत्वाचे आहेत ते. पूर्वी त्या ऋषी मुनी किंवा जे कोणी आपल्याच कल्चर्सनी फॅमिलीजनी तेवढा तो विचार केला होता की नाही या केला होता. वयापर्यंत, हा, की ते मॅलिएबल नक्कीच होता. पाहिजे. हा. म्हणजे आपण जर आपले 16 संस्कार पाहिले तर त्या संस्कारमध्ये सगळ्यात जास्त संस्कार बालवयात आहेत. हा. मग हे मी नेहमी पालकांना म्हणते, का बरं असतील? हा. तर इथे गरज आहे, म्हणजे संस्काराची गरज आहे, म्हणजे काय, कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, कोणत्या तरी बाहेरून फोर्सची गरज आहे, म्हणून आहेत ना. मग तुम्ही हम्म. त्या बालकाला असं जर एकट्याला टाकलं तर ते कसं काय वाढणार? मग हम्म. तुमची गरज आहे. किंवा तिथे तेही एक संस्कार आहे 3 वर्षाचा झाल्यावर, आणि त्या 3 वर्षानंतर त्यांनी सांगितले हा संस्कार करा आणि त्याचं घरगुती शिक्षण सुरू करा. मग घरगुती काय, तर त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय की घरातले अनुभव द्यायला लागा. म्हणजे मग तुम्ही जे करता ते त्याला करायला लावा. त्या घरामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यालाही त्याच्यात सामावून घ्या. तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या निर्णयात त्याला सहभागी करून घ्या. त्याला नवीन नात्यांची तीन ओळख करून वर्षाला द्या. 3 वर्षाला हे सुरू आपण अंगणवाडीत घालतो 3 वर्षाचं. आपले हा. एनईफी पण तेच सांगते. मग हा. अंगणवाडीत काय होतं, या ओळखीच करून देतात, पण त्यासाठी अंगणवाडी पाहिजे. हा. त्याच्याऐवजी तेव्हा अंगणवाडी नव्हे तर तुम्ही घरगुती याच्यामध्ये ठेवा. म्हणजे मला नेहमी वाटतं की उपनयन हा संस्कार आपण खूप आवर्जून करतो, पण पूर्वी तो त्या काळामध्ये त्या संस्काराचं महत्व काय होतं ते केल्यानंतर शिक्षण सुरू करा. आज हम्म. आपलं 3ला सुरू होतं आणि मग हम्म. आपण 8-9 वर्षी कधीतरी उपनयन करतो. हम्म. त्याचा उपयोग काय आहे? म्हणजे त्या संस्कारांना जे सांगितलेला क्रम आहे तो जर पाळला नाही तर त्या संस्कारांनी होणारे फायदे पण नाही होणार. पण म्हणजे तू त्यामुळे हे म्हणतेस की सगळं तो उपनयन संस्कार पुष्कळ आधी असायचा का आपण? आधी नाही, तो 8लाच आहे, पण 8 नंतरच गुरुगृही जायला पाहिजे. पण आज हा. पालकांना घाई आहे ना, 1.5 वर्षाचं मुलंही शाळेत घालतात, चार हा. वर्षाचंही घालतात, 5 वर्षाचंही घालतात. पण म्हणजे हा फरकही आहेच ना की तो 8 वर्षाचा झाल्यावर गुरु म्हणजे आईला सोडून जायचा ना, म्हणूनही ते 8 असणार. सो थोडस आधी चालेल आहे सपोज, पण नाही, नक्कीच ते चालेलच, पण थोडेसे त्या संस्कारांचे अर्थ समजून घेणं, की का हम्म. 8व्या वर्षी आहे, का 3ऱ्या वर्षी आहे. आणि मग नंतर मग जरा मोठ्या वयातले संस्कार हा. होतात, म्हणजे किशोरवयीन वयात आल्यानंतरचे हो. आहेत, हो. मग ते संस्कार आहेत. हा. हम्म. हा.